बना. आता निसर्गातले पंचतत्व दिसतात माहितीये. आकाश दिसतंय, वायू हवा शरीराला स्पर्श करतो, अग्नी सूर्य दिसतो, पाणी नदी जरा दिसते, पृथ्वी डोंगर दगड दिसते. शरीरात असलेले पंचमहाभूत पहिल्यांदा सांगितलंय, लक्षात आलं का नाही माहिती नाही, अनेकदा आठवण. शरीरात असलेले पंचमहाभूत. पहिला आकाश तत्व. आकाश तत्व म्हणत असताना कुठे आहे आकाश तत्व? नाकात, कानात, फणातली, तोंडात आकाश तत्व. तिकडे लक्ष दे हे म्हणायचं. तुझ्या आशीर्वादानं मी आरोग्यवान, समृद्धी, ऐश्वर्यवान, विविध ज्ञान मी सुखा समृद्धी आहे, तुला आभारी. दुसरं वायू तत्व. श्वासोच्छ्वास करतो, अन्नपचन करते, मलमूत्र बाहेर घालते, असे दान म्हणण्याचे वायू. ते वायूचं स्मरण कर तुझ्या आशीर्वादानं, तुडक नाहीच. नंतर वायू झालं की का अग्नी. डोळ्यात अग्नी आहे, स्टमक मध्ये अग्नी आहे, रक्तात अग्नी आहे. त्यांना मांस, मेद, मज्जा, शुक्र तयार होतात. सप्तधातूमध्ये अग्नी. अग्नितत्वाला स्मरण करून शरीर असले बदल परत त्यांना तुझ्या आशीर्वाद मी आरोग्य कंटिन्यू. जलतत्व. तोंडात लाळ आहे, जलतत्व. ब्रेनच्या बाहेर कवटीच्या मध्ये लिक्विड आहे, ब्रेनला धक्का लागू नये म्हणून. पोटातील ब्लड आहे, सर्क्युलेट होत आहे, पातळ आहे म्हणून सर्क्युलेट होत आहे. युरिन आहे, शरीर शुद्धी करते, जलतत्व. नाही तर पृथ्वी तत्व. घट्टपणा काय आहे? कवटी हाड घट्ट आहे, ते बघत त्यांचं स्मरण करून तुझ्यामुळे मला आरोग्य, समृद्धी, ऐश्वर्य, ज्ञान मिळत नाही, तुला आभारी. असं रोज म्हणत गेला की शरीरातले पंचमहाभूत खुश राहतात. खुशी करावं त्या मला त्रास देऊ शकत नाही. म्हणजे कसं, काही इन्फेक्शन झालं, ताप फुटला, 1-2 तास येत निघून, 2-2 दिवस 8-8 दिवस होणार नाही. इंजेक्शन गोळ्याची जरूरत पडणार. तसं व्हायला गेला परत म्हणायचं, आजी बाबूंना आभार म्हणायचं. त्रास देऊ नको, तुझी आभारी आहे, तुझी आभारी, तुझी आभारी. असं पंचतत्वांचा परत रिपीट कर. गुडघे कंबर वगैरे दुखायला लागते, शांत शांत शांत. तुझे आभारी आहे, तुझे आभारी आहे, तुझे आभारी. म्हणा 2 मिनिटात गुडघे दुखी थांबते, पाठ कंबर दुखते, शांत शांत शांत. तुझे आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. हे केव्हा होते ताबडतोब? ते अडीच 1-2-3 महिने तरी म्हणून निसर्गाचा आशीर्वाद सगळ्यांना मिळायला सुरू व्हायला पाहिजे. शरीरातले पंचमहाभूतांना तुमचं म्हणणं कबूल करायला पाहिजे. तेव्हा काही धक्का लागून खाली पडला, जास्ती चालला, पोट वाईट केला, काय पण दुखायला लागलं, इन्फेक्शन होऊन ताप यायला लागला, तेव्हा केला ताबडतोब आराम करते. मला आमच्या फॅमिलीला सगळ्यांना मिळत आहे, आमच्या रिलेटिव्ह पण करत आहेत. आमच्या बेळगावात कमीत कमी उप्पीन फॅमिली 20 आहेत. बॉम्बे, पुन्हा अमेरिका, लंडन ते वेगळे, ते पण शिकून गेले. आता इथं यायच्या आधी
21 तारखेला रात्री मी ट्रेनमध्ये बसले 8ला. तर त्याच्या आधी 10 तारखेला अमेरिका चिकागोहून आमचा बहिणीचा नवरा आलते. मागा येऊन 10 दिवस शिकून गेले मुद्रा. आता चक्रध्यान आणि सबकॉन्शियस माइंडचं नेगेटिव्हिटी काढायचं शिकायला आलते. एमटेक PhD इंजिनियर आहेत ते. स्वतःची कंपनी आहे अमेरिकेत. त्या कंपनीत 150 लोक काम करतात, इंजिनियर लोक. म्हणजे किती मोठी कंपनी असते. तेवढ्यात त्यांनी 10 दिवस रजा काढून 10 ते 20 तारखेपर्यंत माझ्याकडे राहिलं. पूर्ण चक्रध्यान शिकून दुसऱ्याला शिकवण्यासारखं ट्रेनिंग घेऊन सबकॉन्शियस माइंड क्लिअर करायचं, कॉस्मिक एनर्जी इन्व्हाइट करायचं, हे सगळं शिकून 20 तारखेला मला स्टेशनला सोडले. त्यांना 9ला गाडी होती, बस स्लीपर. दुसऱ्या दिवशी बेंगलोरला गेले. बेंगलोरहून दुसऱ्या दिवशी रात्री विमानानं अमेरिकेला. थोडे मोठे इंजिनियर, करोडोनी पैसा मिळतो. मग का आले शिकायला? जरूर नाही. तर माझी प्रकृती, फॅमिलीची प्रकृती चांगली राहायला पाहिजे. आमच्या कंपनीत कोण कोण काम करते त्यांची प्रकृती चांगली राहायला पाहिजे, त्यांची फॅमिली चांगली राहायला पाहिजे. म्हणून मी आत्ता सांगितलेलं सगळं टेप रेकॉर्ड करून त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या त्यांच्या फॅमिलीला हे प्रिंटआउट काढून पेपर्स वाटले. मी इथे 2 दिवसातच त्यांचा फोन आला. प्रिंटेड काढायला दिले 1000 पेपर्स आमच्या कामगारांना, इंजिनियर लोकांना, त्यांच्या फॅमिलीला सगळ्यांना देतो. मग कसं काम करावं का? अनुभव आलाय काय? मग सगळ्यांना मिळू दे. आणि महान सद्गुरू काय सांगतात? ते सांगतात सगळ्यांना आरोग्य दे, समृद्धी दे, ऐश्वर्य दे. हे फक्त 10 वेळा 3 वेळा म्हणून उपयोग नाही. 108 वेळा 2 तरी माळा व्हायला पाहिजे. आणि त्या प्रकार जीवनात अनुकरण पाहिजे. फक्त म्हणून उपयोग नाही. अनुकरण पाहिजे. कुणाला काय झालं करायला पाहिजे. मोठे फंक्शन आहे. आता हे इथं सागरने निवडून केले. सगळ्यांना तुम्हाला निमंत्रण पाठवले. जेवणाची व्यवस्था केली, चहाची व्यवस्था केली. परगावून लांब न आले, राहायची व्यवस्था नाही. घरात पण त्यांना ठेवून घ्यायची पण व्यवस्था केली. हे काय आहे? समाजाची सेवा आहे. घरचं काम असू दे, ऑफिसाचं काम असू दे, शेतातलं काम असू दे, कुठलंही काम असलं तर काम म्हणायचं नाही. काम हे शब्द काढून टाका. काय वापरायचं? सेवा. कुठे निघाला? शेतात सेवा करायला निघाला. कुठे निघाला? ऑफिसाला सेवा करायला निघाला. शाळेत टीचर आहे. कुठे निघाला? मुलांची सेवा करायला. घरात काय करायला? मुलांच्या स्वयंपाकाची सेवा करायला लागले. सेवा भावना ठेवला, दमणूक होत नाही, तुम्हाला दमत नाही, टायर्ड होत नाही, रागद्वेष येत नाही. हे सेवा फार महत्वाची आहे. म्हणून आश्रमात जाऊन पूर्वी गुरुकुल राहत होते, मुलांचं शिक्षण, तिथं जाऊन कित्येक जण सेवा करत होते. आमचे SS व्हायचे. संबंध इंडियामध्ये, भारतामध्ये कमीत कमी 250 गुरुकुल आहेत, आश्रम आहेत. कित्येक लोक 4 दिवस 8 दिवस जाऊन सेवा करून येतात.
इथंच अहमदनगर जिल्हा, संगमनेर तालुका, राहुरीच्या जवळ लोहारे छोटं गाव, तिथे एक आश्रम आहे आमचं. सुमितजी त्यांनी केले. खडक होती, नुसते खडक दगडात. 2 किलोमीटर वरनं पाणी आणून माती घालून झाडं लावले 1000. त्याला रोज पाणी घालायचं, त्याची माती घालायचं, त्याचं संरक्षण करायचं, तिथेच झोपायचं. आणि ते सुमित कोण मोठे पंजाबी फॅमिलीचे मोठे भाऊ. त्यांचे आई वडील आहेत, बहिणी आहेत, बहिणी आहेत. बहीण MBBS डॉक्टर आहे, भाऊ सायंटिस्ट आहे. तरी आठवड्यातनं एकदा येऊन तिथं लोटतात, झाडांना पाणी करतात, स्वयंपाक करतात, आले लोकांना वाटतात, घरात येताना घेऊन येतात. सेवा. महादेवाचं मंदिर बांधले त्यांनी. नर्मदेश्वर म्हणून नर्मदा परिक्रमा करताना 3.5 फूट उंच मूर्ती ईश्वरलिंग मिळाला. ते घेऊन मंदिर बांधले. नर्मदेश्वर नाव. प्रत्येक वर्षी शिवरात्रीला दिवस आणि रात 3 दिवस ओम नमः शिवाय जप असते. त्यासाठी मी येते. रात्री एकदा कोण येत नाही, मग मी करत बसते. 2 तास घंटा असते, वाजवायचं आणि कोणतरी येतात, त्यांनी सुरू केलं, मी उठायचं. रात्रंदिवस चालू असते. शेवटच्या दिवशी सगळ्यांना हात लावून अभिषेक, रात्रभर जागर, कीर्तन, नाहीतर हे ठेवतं भजन वगैरे असं करत असतो. म्हणून इथं कुठंही तसे आश्रम नसते. सेवा करा, नाहीतर एकामेकांच्या घरात पण जाऊन काहीतरी मोठे प्रोग्राम असते, तुम्ही नाही जायचं, आम्हाला पण पाहिजे सेवा करायला द्या. असं मदत करत एकामेकांना प्रेमानं, एकच कुटुंब आहे, हे जग सगळं एकच कुटुंब आहे असं म्हणत जीवन चालवा आणि म्हणत राहा. तुमचं आरोग्य चांगलं राहतंय, तेवढ्याला औषधाची गरज नाही. तुम्ही स्वतःलाच डॉक्टर बनता आणि मुद्रा केलं की आराम होता. झालं. एवढा 6:30 झाले. 5 मिनिटं, 1-2 मिनिटात सांगतात. मला पण एक तुमची सगळ्यांची सेवा करायला संधी मिळाली. आले तिथून, त्यांच्या घरी ठेवून घेतले, काम बंद घेऊन आले रेल्वे स्टेशनवर. चांगला सत्कार, अतिथी सत्कार केले. थोडं मला बरं नव्हतं, डॉक्टरकडे नेऊन जाऊन ट्रीटमेंटही दिले. छान जेवण, खाणं, राहायची व्यवस्था केली. तुम्ही सगळ्या मुद्रा शिकायला आले, त्याचा प्रॅक्टिस करत उपयोग करून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. माझा नंबर देतो, काय पण अडचण असली तर फोन करा, विचारा, त्याच्यावर आपण बोलू शकतो. 9343667354 9343667354. दुपारी 2:30 ते 3:30 त्यावेळी मी फ्री असते, फोन करू शकता. काय काढा बर. एक वाटी करायचं सांगते.
एक वाटी पाणी ठेवता. थोडेसे म्हणजे 1/4 लहान चमचे जिरे, बडीशेप 1/4 चमचा, 2 काळे मिरे चेचून, 4 ते 5 दाणे मेथी, गवतीच्या असलं तर फार बरे, एक 4-5 तुकडे, अर्धा लवंग, 1/2 इंच दालचिनी, लवंग उकळायचं. नंतर थोडं गोड टाकायचं. लवंग अर्धी ना? अर्धी, अर्धा. उकळल्यानंतर गुळाचा कडा एवढा हलवायचं, विरघळतंय. थोडं गार झालं की गाळणीनं गाळायचं. तुम्हाला किती गरम पाहिजे थोडं पिता. दुधाची जरूरत नाही. पाहिजे असलं तर एक 4 तरी दूध घालू शकतो. आणि सर्दी, खोकला, डोकं दुखणं, ताप हे सगळं कमी होते. 4च्या डबे हे काढा रोज पीत राहिलं, आरोग्य सपोर्ट होते. मी गेले 60 वर्षापासून आयुर्वेद कॉलेजला कधी जॉईन झाले. पित्ताचा खूप त्रास होतो. तेव्हा आमचे प्रोफेसर सांगितले अश्वगंधा, हरितकी, त्रिफळा चूर्ण, अश्वगंधा, त्रिफळा चूर्ण, त्रिफळा, हरडा, बेडा, किरडा, तिन्ही वेगळा घातलं तरी चालतंय, मिक्स असतंय तेही चालतं. जटामांसी वनस्पती मिळते. शंखपुष्पी, ब्राह्मी, ज्येष्ठमध, हे सगळे 5-5 ग्रॅम घेऊन मिक्स करून ठेवायचं बाटलीवर. नाहीतर 10-10 ग्रॅम घ्या, मिक्स करून बाटली भरून ठेवायचं. तुम्हाला 1 कपला अर्धा चमचा पावडर घालून शिजवायचं 1-5 मिनिट. थोडा खडा टाकायचं गोळाचा, गाळून देऊन टाकायचं. चहाच्या बदली मी तेच पिते. गेले 60 वर्ष झाली आमच्यात सगळे तेच पितात. थोडी चहाची पावडर, कॉफी पावडर ठेवतो आले लोकांना. आमचे यशस्वीचे लोक आले की काढाच म्हणतात, तेच करून देतो. माहिती नसणारे चहा म्हणतात, चहा करून दे. दोन्ही आहे. कॉफी म्हटलं कॉफी द्यायचं. जय गुरुदेव. हे सगळं ऐकला, तुमच्या घरातने वेळ काढून आला, कामातने वेळ काढून आला आणि ह्यांच्या घरात व्यवस्थाही केली. आम्ही सागर बरोबर मला की सकाळ संध्याकाळी मंत्र शिकायला एक संधी पण मिळाली. किती शिकून तुम्ही उपयोग करता, तुम्हाला सोडलेलं आहे. हे सृष्टीचं आभार मानायचं फार महत्वाचं आहे. हे लिहून घ्या, रोज म्हणायला सुरू करा. कसं तुमच्या जीवनात परिवर्तन होतंय बघत राहा. मला जर पूर्ण मिळालंय. एकदा इतका पाऊस जोरदार येत होता, मीटिंगला जायचं होतं 3 किलोमीटर. रिक्षा मिळाला, पाऊस तरी जोर. रिक्षा स्टँडला जावं म्हटलं तर छत्री घेतलं तरी वल्ल होण्यासारखं.
इतकं जोरदार वादळासारखं पाऊस. 2 मिनिट का बसले निसर्गाकडे, जलदगत, शांत 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 शांत. मला अत्यंत जायचंय मीटिंगला. शांत, रिक्षा मिळाला. शांत शांत. 3 ते 4 मिनिट म्हटले. 2 मिनिट गप्प बसले. पाऊस कमी होत 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 पूर्ण थांबला पाऊस. मीटिंगला गेले, बसले, परत पाऊस. परत येताना परत स्मरण केले. त्या गाडीतनं घरी आले. रात्रभर पाऊस. दुसऱ्या दिवशी शांत. फार ऊन असलं. मला 32-33 पर्यंत मी सहन करते. त्याच्यानंतर मी इकडे येत नाही. एप्रिल मे जून महिना. युपीला जात नाही, तमिळनाडूला जात नाही. मी थंड हवेत तिकडं उत्तरकाशी, देवप्रयाग तिकडं जाऊन राहते. नाही तर उटी, महाबळेश्वर तिथं राहते. तेव्हा पण एकदम ऊन वाढला, त्रास आला. अगदी तत्व शांत शांत शांत. त्रास होते, लोकांना त्रास होते, मलाही त्रास. शांत शांत. 10 मिनिट का बसलं. धग येतात, ऊन लागत नाही, कमी झालं. बरं वाटलं. हे कधी होत आहे? ही साधना असेल. आम्ही सांगितल्यासारखं पंचतत्व ऐकायला पाहिजे. कधी ऐकतात? त्यांचा रोज आभार 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 करत. आधी सगळ्यांना देत. सूर्य, चंद्र, ग्रहण, नक्षत्र, झाडा, फुलं, वेली, नाही, पाणी, नदी, झरा, समुद्र, तळ, पशु, पक्षी, प्राणी, कृमी, कीटक पण त्यांना स्मरण. पशु, पक्षी, प्राणी, गाय, म्हैस दूध घेतो, शेण घेतो, खत होतंय, बैल शेतात राखतात, बिल्ली, कुत्ता घरात पाळतो, कृमी कीटकांना पण करते. कुठलाही असो, कृमी कीटकांना नमस्कार, आभारी आहे. तुमच्या आशीर्वादानं माझं जीवन चांगल्या रीतीनं चालू आहे. एक उदाहरण सांगते, पण करते. वरच्या जंगलात जाते मी, निसर्गाबरोबर राहायला. एकदा जाऊन असंच बसलेले झाडाखाली. छान होतं झाड. एक तास गेला असं, पायाला काहीतरी उडउड असं फिरल्यासारखं वाटायला लागलं. जाग आली. असं बसले मागे काही आपण बघितले. पायाजवळच फिरायला लागले. एवढे 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 मोठे मोठे लाल विंचू, एक 20 तरी असते, पायाभोवतीने फिरायला लागले. बघितलं. विंचू परमात्मा दर्शन दिला. पुरे तुमच्या घरी जाऊ जाऊ जाऊ. 2 मिनिटात गेले. एकही मला टच केलं नाही, चावलं नाही. कमीत कमी 20 तरी होते लाल विंचू. का? त्यांना रोज आभार पण दिले. एकदा कुप्पा म्हणून गाव आहे, तिथेही गेले. जंगल खूप आहे. नको म्हणत होते तरी मी जात होते. एक दगड होता, दगडावर बसून ध्यान करत बसले. आकाश करत डोळा लागले. जगात गेले. डोळा उघडले. मी इथं बसले. तुम्ही बसला की त्याच जागी. मोठा नाग साप दर्शन दिला. खरे
कामगार लोक इथे काम करत असतात ते मला बघितले की त्रास देतील लोक मला दर्शन देईल थोडं जाताना बघतोय आणि कमीत कमी 10 फूट लांब गेलो. कुठून बघितलं कुठंही दिसलं नाही. गेलो. रक्षण करतात, आभार मानतात त्यांना. मग का त्रास देत नाही. असं निसर्गाबरोबर एकरूप होऊन राहायचं, निसर्गाचं आशीर्वाद घ्यायचं, सगळ्यांना दे म्हणायचं. आमचं जीवन सुख समृद्धी होऊन चालू राहत आहे. मला काही कमी नाही. नको नको म्हटलं तरी येत आहे ऐश्वर्य, एवढंही आलं नाही. आणि ते वाढते मी. आणि दुसऱ्या दिवशी भगवंताची निसर्गाची करून बस एवढं मी माझा अनुभव ऐकला. तुम्ही ते साध्य करू शकता करा. आणि अरेंजमेंट केलेले सागर चव्हाणांना मी आभारी आहे. त्यांनी पण मला इथे यायला इन्व्हिटेशन दिले, आले, घेऊन आले, राहायची व्यवस्था केले, दर्गा पोचायची पण व्यवस्था करून ठेवले. आनंदाने मी जा. जय गुरु. तुमचे आभारी आहे.